जुई, अगं कसल्या सिक्रेट बद्दल बोलत होतात तुम्ही काल? आता घरात ऑलमोस्ट सगळ्यांना कळलंय की मी इच्छाधारी नागिण आहे. वहिनींना पण सांगून टाकू का? पण त्या कशा रिॲक्ट होतील? जाऊ दे, नाहीच सांगत. जुई सांग ना, कसलं सिक्रेट? तुझं आणि गंधारचं काय बोलणं सुरू होतं? नाही, प्राजक्ता वहिनी सुद्धा या घरातल्याच आहेत. आई बाबांपासून अगदी संध्यापर्यंत जी गोष्ट सगळ्यांना कळलीये ती प्राजक्ता वहिनींना सांगायलाच हवी. जुई, अगं कुठे हरवलीयस? या गंधारची पण ना कमाल आहे. मी सोडून बाकी इतरांचे सिक्रेट शेअर करेल, पण मला सांगणार नाही. वहिनी, मी हॅलो, मी सांगतो ना, बर्थडेचं सिक्रेट होतं. बर्थडेचं सिक्रेट? कसलं सिक्रेट आणि कुणाचं बर्थडे? अगं आलापचा बर्थडे नाही का? हा, तोच प्लॅन करत होतो. तेच आपलं बर्थडेचं छोटंसं सिक्रेट. सगळं ठरवायला पाहिजे ना, खायला काय करायचं, प्यायला काय, कोल्ड्रिंक बिल्डिंगची सगळी व्यवस्था वगैरे, तेच आपलं डिस्कशन करत होतो. अरे वा, आलापच्या बर्थडेचा प्लॅन करत होतात आणि तुम्हाला मला सांगावंसं वाटलं नाही? मी काय कोणी परकी आहे का की मला प्लॅनिंग मधलं काहीच कळणार नव्हतं? माझ्या ऑफिस मधले मोठे मोठे इव्हेंट्स प्लॅन केलेत मी, समजलं ना? वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही जस्ट बोलायला सुरुवात केली होती. एक्झॅक्टली. अगं तुला सांगणारच होतो आम्ही. नेमकं काय करायचं तेच ठरवत होतो आम्ही. गंधार, आता सारवासारव करू नकोस. मला सांगा, मी या घराचा भागच नाहीये का? इतक्या महत्वाच्या गोष्टी मी नसताना डिस्कस केल्या जातात आणि मी जेव्हा खोदून खोदून विचारते तेव्हा मला सांगितलं जातं. वा, चांगलंय. वहिनी, आमचं ऐकून तर घ्या. आम्ही सांगणारच होतो तुम्हाला. हा, हे बघ प्राजक्ता, तू जरा समजून घे. अजूनपर्यंत काहीही प्लॅन झालेला नाहीये. गंधार, माझ्यापासूनही गोष्टी सिक्रेट राहणार असतील ना, तर आता तरी का सांगतोयस? ठेव ना, तुझं सिक्रेट तुझ्या जवळच ठेव. मला काहीही सांगू नकोस. चिडल्या मॅडम. हिला ना सिक्रेट सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे, सिक्रेट नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे. काय करू हिचं मला कळत नाही. दादा, तुम्ही कशाला खोटं बोललात वहिनींशी? मी आताच त्यांना सगळं सांगून टाकणार होते. हॅलो जुई, ही चूक करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू तुझं सत्य आलापला सांगत नाहीस तोपर्यंत हे सिक्रेट आपल्यातच राहू दे, प्लीज. आई, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. हॅलो 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 हा हॅलो हॅलो हा. अरे हो बाबा, अरे खूप महत्वाचं डील आहे ते. अरे जर फायनल झालं ना तर पुढच्या वर्षी टॉप बिझनेसमनच्या यादीत येऊन बसू आपण. मग चटका लागला का? चटका लागला का? चटका लागला का? चटका लागला का? हो. ठेवतो. अरे तिला चटका लागला ना म्हणून पाणी टाकलं मी. म्हणूनच मी पण धावत आले. मी पण घाबरले म्हणून सगळंच पाणी टाकलं. संध्या, तू तर जगभर पाणी घेऊन आलीस ग. चटका लागला असता तर जुईचा इच्छाधारी नागिन झाले असता ना. इच्छाधारी नागिन? एक मिनिट. तुम्ही एकमेकांपासून जे लपवण्याचा प्रयत्न करताय ते ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितीये. म्हणजे तू इच्छाधारी नागिन आहेस हे गंधार आणि संध्याला माहितीये? हो बाबा. आई बाबांना कधी कळलं? सगळ्यात आधी. चला, म्हणजे आता तर काय हे ओपन सिक्रेट आहे.
हो, आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे की मी इच्छाधारी नागिण आहे आणि मला वाटतं आलापला सुद्धा आपण लवकरात लवकर सांगायला हवं. तुला चटका लागला ना म्हणून ते बहुतेक चमकायला लागले सगळं. आणि आमच्याकडे पाणी सुद्धा संपलेलं आहे. ए जुई जुई, जा जा लवकर जा, पटकन नळाखाली हात धर. हो. गंधार दादा, चहा घ्या. थँक्यू जुई. बाबा, चहा. अरे वा वा. मी टॉलरेट करूच शकत नाही. काय मॉरल एथिक्स वगैरे आहेत की नाही लोकांना? आला परे, काय झालं चिडायला? आला जरा शांत बस जरा 2 मिनिट. नाही बाबा, मला बसायचं वगैरे काही नाही. तुला चहा पाणी वगैरे काही देऊ का? मी मला चहा पाणी वगैरे काही नको आहे. हॅलो 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 आलाप, अरे अरे झालं काय एवढं चिडायला? तुझ्या चॅनलनी तुझी बातमी ड्रॉप केली की काय? अरे दादा, खूप रिसर्च करून मी एक मोठा स्कॅम शोधला होता. सगळे डिटेल्स, सगळ्या फिगर्स होत्या माझ्याकडे. त्या बिल्डरने शेकडो लोकांना कसं फसवलं ना, यावर एक स्पेशल स्टोरी तयार केली होती. हा बरोबर बरोबर, तुम्हाला बोलला होतास तुझ्या करिअर मधली ही सगळ्यात चॅलेंजिंग असाइनमेंट होती म्हणून. मग काय झालं काय? काही नाही बाबा, वरतून काहीतरी मॅनेज झालं आणि जी गोष्ट, जी बातमी बिल्डरच्या विरोधात जाणार होती ना, ती त्याच्या बाजूने गेली ऑन एअर. माझी मेहनत तर सगळी वाया गेलीच, पण त्या बिल्डरची पब्लिसिटी झाली फुकटची. हे तर मेजर आहे. मला खूप फ्रस्ट्रेशन आलंय मला. मी रिझाईन केलं तिकडच्या तिकडे. काय? तू चक्क राजीनामा दिलास? बाबा, मी या फील्ड मध्ये खरं बोलण्यासाठी आहे. जर मला खरं बोलता, खरं दाखवता येत नसेल तर का राहू मी तिकडे? हे पण आलाप, हे एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तू थोडासा शांतपणे विचार करायला हवा होता. नाही बाबा, मी काहीही टॉलरेट करू शकतो, पण मला खोटं सहन नाही होत. आय जस्ट कांट स्टँड अ लाय. खोटं बोलणाऱ्या, खोटं वागणाऱ्या माणसांचा मनापासून राग येतो मला. काय करू मी बाबा? मी जिकडे खोटं आहे तिकडे राहू शकत नाही. केलं मी रिझाईन. हे बघ आलाप, तुझ्यासारख्या पत्रकाराला 10 ऑफर्स येतील. तू काळजी करू नको. दादा, काळजी मी नाही, ते खोट्या रडेत ना माझ्या बॉस सारखे, त्यांनी काळजी करायची. जुई बेटा, आलापच्या आजच्या वागण्यावरनं तुझ्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल. काय बाबा? हेच की खोट्याबद्दल किती चीड आहे त्याला. हो. कसलाही विचार न करता सरळ राजीनामा देऊन मोकळा झाला म्हणजे बघा ना. आलाप चिडून एवढा मोठा निर्णय घेईल असं मलाही वाटलं नव्हतं. मग तुझ्याबद्दल कळल्यावर तो काय करेल याचा विचार कर जुई. तू इच्छाधारी नागिण आहेस ही गोष्ट आलापासून इतके दिवस लपवलेस, हे त्याला कळलं तर त्याचा स्फोटच होईल ग. जुई, गंधार म्हणतो ते अगदी खरं आहे. मला तरी असं वाटतं की तू आता त्याला काही सांगू नये. पण बाबा, कधी ना कधीतरी आलापला हे कळणारच आहे ना, आणि दुसरं कुणीतरी सांगण्यापेक्षा मीच सांगते ना त्याला. नाही नाही, मोठी गडबड होईल. काही सांगू नकोस. पण बाबा, असं मी किती दिवस लपवून ठेवू शकणार आहे? जुई, अगं आधी तू एकटीच होतीस, पण आता आम्ही सगळे आहोत ना तुझ्या मदतीला. हे सगळं लपवण्यात आम्ही तुझी मदत करू. हो आई, तुम्हा सगळ्यांचा आधार तर वाटतोच मला, पण आलापला असं अंधारात ठेवणं मला नाही पटत आहे. हे सगळं तुमच्या संसारासाठीच करावं लागतं ना आपल्याला. हो ना. आणि आलापला हे सत्य तू सांगण्याऐवजी त्याला कळायचं असेल तेव्हा कळू देत. त्याला जेव्हा हे सगळं कळेल ना, तेव्हाही आम्ही तुझ्यासोबत असूच. मालती, हे तुझं अगदी बरोबर आहे. काय जुई? बघ जुई, आई बाबांचं म्हणणं मला तरी पटतंय आणि मला असं वाटतं की तू या गोष्टीचा विचार करावास.
हॅलो मिस ब्युटिफुल, कशी आहेस? मी टेन्शन मध्ये, प्लीज आता मला डिस्टर्ब करू नको. तू टेन्शन मध्ये आहेस म्हणूनच तर आलीये मी. हो का? मग इतके दिवस कुठे होते? नाही, जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हा येत नाहीस. तू अति टेन्शन मध्ये आहेस म्हणूनच तर आलीये ना मी. खूप खूप कन्फ्युजन आहे ग. मी सुद्धा तुझं मनच आहे ना, त्यामुळे मी पण खूप कन्फ्युज्ड आहे की आलापला आपलं सत्य सांगावं की नाही. घरचे सगळे म्हणतायत सांगू नकोस, पण मला असं वाटतं त्याला सगळं सांगून टाकावं. तर लाईफ पार्टनर आहे तो तुझा. इतकी मोठी गोष्ट कशी लपवशील तू त्याच्यापासून? इथेच तर प्रॉब्लेम होतोय ना ग माझा. हे बघ, आपलं मन आणि आपल्या जवळचा माणूस हे सारखेच असतात की नाही? आपण त्यांच्याशी सगळं बोलू शकतो की नाही? टेक्निकली येस, पण मला जे बोलायचंय ना ते मी आलापशी बोलूच शकत नाहीये आणि तुझ्याशी सुद्धा बोलू शकत नाहीये. असं का होतंय माझं? याचं सिंपल कारण असं आहे की तुझं मन म्हणजे मी स्वतः टू माइंड्स मध्ये. आलापला सांगू की नको तेच कळत नाहीये. खर तर आलाप माझ्या सगळ्यात जवळचा आहे. किती प्रेम करतो तो माझ्यावर, आणि इतकी मोठी गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवू? नाही, मला वाटतं हे मी आलापला सांगायलाच हवं आणि मी हे आलापला सांगणार आहे. ओके ओके, ऑल द बेस्ट, बाय. जुई, अगं ऐक ना, त्या ड्रॉवर मधून माझी येल्लो फाईल काढ ना प्लीज. आता ती वेळ आलीये. आलाप आता आरशात माझं मूळ रूप बघेल आणि मग मी त्याला सगळं खरं खरं सांगून टाकेन. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. आलाप, तुला फाईल हवी होती ना? ही बघ, इथे आरशासमोर ठेवलीये. अगं जुई दे ना, मी जरा कामात आहे. आलाप, अरे असं काय करतोय? ये ना इकडे. जुई प्लीज, अगं मी कामात आहे, दे ना पटकन. आलाप, अरे चल 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 पटकन दे ना प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे फाईल. अगे माझ्या कामात आहे. मला माहितीये. आलाप, उभा राहा, आपल्याला सेल्फी काढायचा आहे. अगं थांब ना जरा. उभा राहा म्हटलं ना. पटकन काढ बघू. अगं स्विच ऑफ झाला मोबाईल. तू जरा थांब ना, मला काम आहे प्लीज. आज असं का होतंय? नेहमी मूळ रूप सगळ्यांपासून लपवण्यासाठी धडपड करावी लागते, आणि आज मला आलापला माझं मूळ रूप दाखवायचंय, तर त्यात किती अडचणी येत आहेत. गरम कॉफी. ठरलं, आता आलापला सगळं खरं खरं सांगायचं, आणि त्यासाठी ही गरमागरम कॉफी मी घटाघट पिऊन टाकते
आणि मूळ रूपात येते. सेंड. आला एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. अरे रेंज नाही इथे. हॅलो. अरे ऐकू येत नाही. एक मिनिट. हॅलो. आला हॅलो हॅलो. हा आता ऐकू येते का? हा बोल. हो रे. हो. आज केलं मी रिझाईन. नाही कळलं ना त्यांना, तेव्हा आला त्यांचा फोन ऑफर द्यायला. मागे लागली होती. अरे बापरे, मला वाटतं जुई चुकून मूळ रूपात आलीये. आता मलाच काहीतरी करायला हवं. एक मिनिट मी तुला करतो कॉल. हा बाय 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 बाय. काय चाललंय इथे? कुठे काय? तुम्ही इथे असे का उभे आहात? आणि ही शाल अशी का अंतरली खाली? कुणी अंतरली? अंतरली नाही, ती पडली खांद्यावरून. अशी सुळसुळ येते ना, अशी खांद्यावरून अशी पडली आहे. थांबा उचलतो. खबरदार आला नाही हा? हात लावायचं नाही. ती एका गायकाची शाल आहे, ती एक गायकच उचलेल. तुला काय कळणार रे? गायकाची शान मान. आमचा गायकांचा मान असतो ही शाल. आमची शान आहे ही शाल. बाबा शालीतच कुरफटले बहुतेक. मलाच काहीतरी करावं लागेल. तुमची तब्येत बरी आहे ना बाबा? एकदम ठणठणीत आहे. काय झालंय? ताप वगैरे नाही आला ना? अरे तू हॅलो आलाप. अरे कुठे होतास तू? हा केव्हापासून शोधतोय तुला मी. मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं होतं. काय झालं? अरे खूप अर्जंट मला तुला काहीतरी सांगायचं. माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट सांगायचंय. काय सिक्रेट? कसलं? ते साईडला आहे ना. आणि आजच काय सांगायचं? अरे बाबा आजच म्हणजे काय? आजच सांगणार ना. मामलाच तसा आहे. अरे मी प्रेमात पडलोय. काय? मागे काय बघतोयस? मी बोलतोय माझ्याकडे बघ ना. मला एक मुलगी आवडते आणि प्राजक्तापेक्षा खूप जास्त. हे सिक्रेट तू माझ्यापासून लपवत होतास ना? अरे लाज कशी वाटत नाही तुला? अरे लग्न झालेलं असून सुद्धा तू बाहेर लपडी करतोस. कोण आहे ती? सांग कोण आहे? हळू हळू कशाला? आता का घाबरतोस? प्रेमात पडलोय म्हणे मी. अरे हिम्मतच कशी झाली तुझी? तेव्हा मी काय पाप केलं म्हणून असा नवरा मिळाला मला? सांग ना कुठे कमी पडले मी? सांग आता. प्राजक्ता अगं हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नको.